भारत 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 शेख भारत 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 शेख भारत 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 आवाज सर्वांना येते का मित्रांनो? अगदी काका बघ्या जर येत नसेल अगदी शेवटच्या टोकापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर निश्चित सांगा. उगाच कार्यक्रमात व्यक्ती नाही म्हणून मित्रांनो राजाचा थोडासा आवाज मात्र माझ्या बाजू आणि म्हणून माझं मित्र आदरणीय सन्माननीय हा मिळाले आपणास एक विनंती आहे की पहिल्या लाईटी सगळ्या चालू करू नका शब्दाला आणि म्हणून माझं मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर भिकाजी नागरे शाहीरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन जायचे. माझा वेगळी विषय त्या ठिकाणी घेऊन जायचं मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा लावला जीव गुळावाणी गोड रामसोनी पाखरू पण लेकरावाणी गाड तिनं मला लावला जीव गुळावाणी गोड रामसोनी पाखरू पण लेकरावाणी गाड लखाबाई वेळोवेळी धावली अहो लखाबाई माऊली वेळोवेळी धावली जशी प्रवासाची तशी मी माझी लखाबाई मी माझी लखाबाई हे नसेच राजा मी विनम्र हा प्रकार तुझ्या ठेवतोय म्हणायचं आहे का लक्षात
खुशी रसी काही लागते जाऊ कसा मी तुझ्या खुशी रसी का आज लागते जाऊ कसा मी तुझ्या खास करून सर्वात या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून आयोजकांचे आभार मानतो जे माझे बंधू आहेत प्राणी विकास ग्रुप मुंबई, सुरेशदादा गोरे, अशोकदादा जोशी, संतोषदादा बापतेकर, संदेशदादा मांडवकर आणि त्यांची संपूर्ण सहकारी मित्र जे व्यक्ती त्यांची मंडळी आहे यांना मी या ठिकाणी प्रथमतः लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शरीराला या सेवेची संधी दिली आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतोय आजचा या रंगमंचावरचा माझा हा 4था प्रयोग आणि 4थाही प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला याबद्दल आपले सर्वांचे मित्रांनो आभार मानतो. आणि मित्रांनो हा शाही या
प्रतिस्पर्धी शाहिरांमुळे मोठा झाला आहे, नाहीतर हा शाही तुमच्या पायाची धूळ आहे आणि बरेपैकी तुमच्या पायाची धूळ आहे. त्याच्यामुळे जे प्रेम दाखवत आहे हे प्रेम मित्रांनो आम्ही सर्वच त्या कलाकाराच्या पाठीवरती तुमचं असंच राहू दे आणि म्हणून त्या सर्वांचे देखील आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये मला ज्यांच्या साथीनं त्यांच्या सहकार्यानं मी आजचा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय ते संगीताला मला साथ करतात भिंतीपट्टू माझे नागेश दादा खेडोळकर, मुलांना मला साथ देतोय माझा भाऊ एक खेडोळकर, बँकेला मला साथ देतात माझे बंधू सौरभ दादा देऊळकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या बंदीचे आहेत. त्यांचा या वर्षाचा ग्रंथ देखील आजच्या मित्रांनो आपण रोहियाकडे जागा दिलेला आहे. पंकज जगत आघाडे मला कीबोर्डचा साथ करत आहे. त्याचप्रमाणे ऍक्टरपॅला मला साथ मिळते माझा भाऊ प्रणव काटाळे, शैलीबद्दल माझा भाऊ रोहित जाधव. मित्रांनो अगदी संपूर्ण लोकांना जिथे जिथे आमचा कार्यक्रम होतो तिथपर्यंत आम्हाला सुखरूपपणे नेण्याचा आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू आमचे गाडी मंडळाचे रुपेश ढोरे यांना मी त्या ठिकाणी शांती मानाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा मान पोहोचवण्याचं काम करत आहे माझ्या कोकणातली दापोली गावचे सुपुत्र राजेंद्र पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना आमचा वैभव दादा या सर्वांना त्यांनी शांती मानाचा घोषणा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो या शक्ती जिल्ह्यातील लाखो शाही वर्ग आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज खास म्हणून नाव नोंदणी करावं असं वाटतं शक्ती जिल्ह्यातील एक बेताज भाषा ज्यांनी रंगवती ही काय असते हे संपूर्ण कोकणाला दाखवून दिलं आणि आज वेळात वेळ काढून माझी गुरुमावली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. आदरणीय विजयजी कुळेकर मावली आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी मानाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि खास गावावरून आलेले माझे बंधू तरी शाही बबूदादा जोशी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि तरीवाले शाही संतोषदा कोल्हाटे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला गुरुसमोर असणारे वंश वस्तार सन्माननीय व्यंकटदादा लादोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी शाही मानाचा घोषणा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी शाही वेदांत जाधव, शाही पंडित शिंगर, शाही ओंकार नांदेकर, शाही नितेश शिंगर, शाही विनयदादा रेवाडे ही संपूर्ण आजची शिष्य मंडळी माझ्या आज मला माझ्या होळीमध्ये बसलेले आहे. मला गौरवचा साथ देतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे नित्य परिवार आमच्या अमोलबाई असेल रत्नेश सुद्धा कधीने असतील, आमच्या रत्नेश सावंत असेल, रत्नेश सुद्धा बाईक असेल, आशीर्वाद नेवळकर असेल, आमचा या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि ज्यांचा आतोनात माझ्यावरती प्रेम आहे असं सुनीलदादा डावर ज्यांच्या माध्यमातून 2 रिपोर्ट मिळवून या रंगमंचावरती आपण हाऊस सुरू केले दादा देखील अशा गर्दीमध्ये वेळानंतर उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा घोषणा करतो. तसेच मित्रांनो आज ज्यांच्यामुळे आज या भिंतीच्या आतून फक्त कार्यक्रम बनवायला मजा वाटते पण संपूर्ण कोकणात जे आपल्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जो हा कार्यक्रम आम्ही घराघरात लोकांपर्यंत पोहोचवतात ते संपूर्ण माझ्या कोकणातील युट्यूबर्स त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर तुम्हाला सर्वांना मी शाही मानाचा मुजरा करतो. आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा झालेला आहे. बरोबर आहे. आता धैर्य हे लाडाचं है ना लाडकं तोडकं माझ्या प्रतिस्पर्धी शाही आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी बायको आहे ज्यांची जी पार्वती आहे जे माझ्या शंकर आहे आदरणीय पुणेवाली नामवंत शाही विकासजी नामोदे बुवा या ठिकाणी शाही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून उभा डिस्टर्ब करू नका म्हणून आम्ही सांगतोय खुर्ची टाकून ठेवा इथं पायाखाली टाकत त्या देवाच्या खुर्ची द्या आणि असा बघायचं ना म्हणून फक्त उगाच गडबड नको. मग त्यांच्या सहकार्याला वाईट वाटतं मला बुवा आम्हालाच बोलतो पण असं मी बरोबर नाही ना. बुवाचे संपूर्ण संख्या आहे बुवाचे सहकार्य आहे त्या सर्वांना या ठिकाणी शाही मला आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं नाव आई झोलाई फोटो सिनेमाबद्दल करू रंगदेवा देता तिवार अभिवादन करू प्रथम पिढीला तुम्हाला सर्वांच्यासाठी सुरुवात करतोय. आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शब्दांना थोडंसं सहकार्य आणि शांततेचा आश्रय देतात अशा आशा बाळगतो आणि प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
गुरुरायानं ही बुद्धी दिली, ही सेवा करण्याची संधी दिली. जे घडवलं त्या गुरुरायाच्या चरणावरती माझी अगदी समर्थ समर्पित करतोय. नाही आहे काय लक्षात आलं. मनोभावाने सप्त सदैव मंडळच्या कृपाशीर्वाद गीत गाताना देह गुरुराया आज ही गुणवाणी दिली. आज या रंगभूमीवरती अगदी विकासपणे निर्भीडपणे उभं राहण्याची ताकद दिली. ही सेवा तिच्या चरणावरती करतोय. म्हणायचं आहे काय वा सगळ्याला सगळं अगदी सगळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोवाला सांगतोय तुमच्या कानात थुकू नका. स्वतः या आणि शब्दाने शब्द माझा गोवा तुमच्या चोपडीवर लिहून म्हणून श्रवण करताय. म्हणायचं आहे काय लक्षात आलं. याद करे थे द्वार गुरुराया के तुने ये गुरुराया याद करे थे द्वार गुरुराया के तुने या करे थे द्वार गुरुराया के तुम्ही खुदे या कंठात गायनाचे अभुज कंठात गायनाचे सूरही तुम्ही पिले. गुरुराया
अमोलदादा भोवाकरकर, कोकणी कला लांजा राजापूर, सामाजिक संस्था मुंबई, अंकुशदादा शिंदे, मंदार स्वरताई हे देखील अशा घटनेमध्ये उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अमोलदादा भोवाकरकर दादा देखील अशा या घटनेमध्ये व्यापले अशा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बक्षीस मिळवून आलेले आहे. अशोकदादा सुतार दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं महाकर कार्यक्रम करणार आहे. तसेच आज व्यापले काढून माझी धूळ माऊली आदरणीय शाहीर विजयजी गोळेकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं महाकर कार्यक्रम करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट सुशीलदादा गोवंडकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं महाकर कार्यक्रम काढलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आता सवड मित्र झालेलं आहे. बरोबर आहे ना? झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? वाजवा वाजवा. मी असा म्हणतच नाही. हो आल्यावर टाळ्या वाजवायच्या, शिट्या वाजवायच्या, तेवढ्या निश्चित वाजवा. कारण एक अभिमान आहे. प्रत्येक शाहिराला दाद दिलं हे माझ्या लक्षात राहण्याचं काम आहे. आणि म्हणून परवाच मी म्हणून 15 तारखेला आमचा कार्यक्रम झाला. हे मागचा विषय काढायची गरज आज फिर नव्हती. पण त्यांनी सांगितलं ना दादा काय म्हणाला, टोकाची म्हणतात गाडी घेऊन या टोकाची. अरे टोकाची गाडी राजेश मोहला तुम्हाला सांगायची वेळ आले म्हणजे नाकापेक्षा मोठी तुम्हाला झड होतोय का? सांभाळून ठेवा. म्हणून सांगतोय लांडोऱ्यानो, सांभाळून ठेवा. म्हणून सांगतोय गाडी टोकाची आणा नाही तर भोकाची आणा. हे बोलले परवा मान वर करून जाऊन दाखवा म्हणून. एकाच्याच नाही सगळ्यांच्या मानव पाय म्हणून सांगतोय तुम्ही मोठंच आहोत माझ्यापेक्षा वयानं, बुद्धीनं, ज्ञानानं तुमचा सगळाच मोठा आहे बुवा. बरोबर आहे ना? राजेश बुवा अजून शिकतोय. बरोबर आहे ना? आज तुम्ही एमपीएससी केलेला माणूस आहे. राजेश बुवा शिकतोय. मग त्याला समजून घ्या. टोका त्याने भोकाची काय रडायला लागलं. टोकाची गाणी आणा म्हणतात. म्हणून आज बुवा तुम्हाला घेणार आणि थोडासा प्रसाद जाता जाता सगळ्यांना देणार. वाटू नका. अटक मटक चौरी कटक भावकी करणार नको. थोडासा सगळ्यांनी खा. आणि उरला तर जाताना आम्हाला पण थोडासा द्या. पक्षीला राहिला तर आम्हाला पण द्या. आणि म्हणून मित्रांनो गण लागतोय बोर पण सांगाय मित्रांनो असं का बघा म्हणते असं का लागतं बघा. हे बाजीराव देशमुख, हे बाजीराव हे बसणार खोलीच्या आत. आज आमचा कॉलम घे त्याला पण मनाचा विचार करतो. हे बसणार खोलीच्या आत आपण का मागा खुर्ची द्या. मग होतं कसं माहितीये मित्रांनो, मी बोलतो हे बरोबर आहे ना, मी बोलतो हे पण ह्या मुळाला ऐकायला तू भरताच नाही. मग गैरसमज होतो. बरोबर आहे ना? मग मनाची सेवा बंद लावून देतात ते. म्हणून तुम्ही परवा बोलतो. मग परवा बोलतो म्हणजे काय होतं माहितीये, मग ते आपल्याला त्रास देतात. असा मी सांगते म्हणजे उगाच आपलं गैरसमज होण्यापेक्षा स्वतः बसा. बुवा काय बोलतो ते शब्द तुम्ही लिहून घ्या. त्यांच्या कानात धरून कशाला बोला असं. म्हणून मी त्याला विषय आणला आहे धनाचा. त्यांच्या बघा बुवा आजपासून तुमच्या घराचा भांडवल करणार नाही. माझ्यासोबत गाडीने मला पण स्वाभिमान आहे. माझ्यासोबत जागा वगैरे थोडं जीवनासोबत आहे का? आज पण सांगतोय माझा पायगुण चांगला जर मांडल्या पायाचा हात बोललं तर मग मी शब्द सगळं मुळात मला सोडलेला आहे. कुठल्या पद्धतीची जोत हे तुम्ही मला सुद्धा मला. आणि म्हणून मित्रांनो विषय गणाचा आगा वेगळा आहे. आमचा विषय कोणी त्यांच्या आईला बोललं होतं विचार हा किती आहे पण विषय आजचा आहे. बघा आज माझा प्रत्येक कोकणी माणूस आज तारीख आहे 27. बरोबर आहे ना? आजची तारीख किती आहे? 27. अरे तुम्ही बाकी काय बोलत नाही पण शेगड्या बोलल्या कसं वाटतं म्हणून सांगतोय मला आजची तारीख आहे 27. आजपासून लांडोऱ्यानो दिवस बघा बरोबर 1 महिन्यानं या विश्वाचं पालन करता येतं प्रत्येकाच्या घरात. दिवस बघा नुसतं बाहेर ढोलक्या काढत बसू नका. दिवस बघा म्हणून सगळ्यांच्या मनात ती आस आहे. बरोबर आहे ना? यांच्या बाप्पासाठी डेकोरेशन कसं करू, बाप्पाची मूर्ती कशी सजवायला सांगू, घराला रंगरंगोळी कशी करू,
पण आज माझा स्वप्नातला सासर नाही, कामानिमित्तानं मुंबई शहरामध्ये राहतोय. गावाला आई आहे, बरोबर आहे ना. ज्यावेळेस मूर्ती बाप्पाची घरात येते, औषध करण्याचा मान घरात लक्ष्मीला आहे, बरोबर आहे ना. मग त्या लाडक्या बाप्पाची ओढ त्या घरातल्या लक्ष्मीला, त्या आईला कशी लागले बुवा. आज चौकडी तुमच्या सगळ्यांच्या येऊन घ्यावं तुला तुला म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुम्ही येणार बाप्पा, तुम्ही येणार बाप्पा त्याच्या खुर्चीच्या सणाला. मग तुझ्या आगमनाची ओढ लागली तेव्हा आई तुझ्या साऱ्या भक्ता हीच व्यथा सांगतो गणेशा, आणि हीच व्यथा सांगतो गणेशा आज या सभारणाला. मग व्याकुळ झाले भक्त सारे, अरे बाप्पाच्या तुझ्या दर्शना. आणि गावाकडं माझा कोकणी माणूस प्रत्येकाचे रिझर्वेशन झालेले असणार आहे मित्रांनो. पण घरातील लक्ष्मी काय म्हणते, आई काय म्हणते, तुझ्या मनात तू उत्सुकता मी सांगते आपल्या लेकाला, आपल्या परिवाराला. म्हणून म्हणायचं आहे, अहो बहरून आली अंगणातली, ऐका, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि झाडी. आई सांगते माझा अंगण फुलाने विसरलंय, त्या झाडीला बहर आलाय, त्या जास्वंदीला बहर आलाय. म्हणून म्हणायचं, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि झाडी. मग जपून ठेवली गणराया तुझ्या पूजेच्या पायी. या जास्वंदीला बहर आला, त्या माऊलीनं जपून ठेवले तुझ्या आंदोलनासाठी, तुझ्या पूजेसाठी. म्हणून म्हणतं की बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि झाडी. मग जपून ठेवली गणराया अरे तुझ्या पूजेच्या पायी. मग तिचा लेख तुला काय सांगतोय, आई माझी तुझ्या वाटेकडे मला बसते. मग तू लवकर, अरे तू येण्याची कल्पना घाई बापा, अरे तू येण्याची कल्पना घाई. ती वाट बघते माझी आई, अरे तू येण्याची कल्पना घाई. वाट बघते माझी आई. 1, 2, 3, 4. I'm
आता कोण जाऊ नकोस, या विश्वाचा पालन करता येतं म्हणून पोचायचं नाही, त्याच्या मुक्तीसाठी त्याच्या पायावरती तुला जायचे म्हणून म्हणतोय. सुरुवात दृष्टीला सांगे भक्ती रोज वेळेला महत्व देणारा माणूस आहे. म्हणून आयुष्याला देखील एक मला सांगणं आहे, निश्चित अजून किती मिनिटं असेल तर मला सांगा, कारण अजून किती मिनिटं बाकी आहे थोडं फक्त सांगा. तेवढ्या वेळातच वारी संपवणार, एक मिनिट पुढे जाणार म्हणून सवा आणि घर झालेला आहे. बरोबर आहे ना? आता म्हणतात कार्यक्रमाची खरी मजा गवलंबी बसला असते. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? आठवत म्हटलं हाताची घडी आणि तोंडावर घेऊ नका. 15 मिनिटात संपवली, 15 मिनिटात आज थँक्यू सोबत. बघा मित्रांनो, गौरव शरीराला मला पण विषय दिला आणि आजही अगदी मला पण बघायचंच आहे. टोकाची गाणी कसं काय धमकी देणार हो, अशा धमकी देणार लय गेले. पण मी काय तेवढा मोठा गोवा, मी आपला स्वतःचा. बरोबर आहे ना? मी केवढा स्वतःचा, मी शिकतोय. पण तुम्हाला टोकाची गाणी गायची वेळ माझ्या शिवावरती आली. बरोबर आहे ना? आता मी मगाशीच बोललोय, कोणती कुठं तरी थोडासा जड जातोय. आता ते म्हणतात भागाला भाग आज मी गोवा घ्या, तुम्हाला आज देणं गरजेचंच आहे. जेवायचं लागेल, ठिकाणा वाकून टोकून करू नका. गोवा सांगा असा बोलला असा सांगा नका. म्हणून मित्रांनो, गोवामध्ये मला सांगाय देवा, माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे अगदी तुमचं कान हिंडा लावून ठेवा. गोवा त्यांच्या कानात ठोका, काय बोलतो जाऊन बघ, मग ते सांगतील असा बोलला, तो लिहून घेऊ. दोघांनी पण लिहा, चांगले लिहा गोवा. माझी शब्द शिकाय का माझा माय बोलले आहे. मित्रांनो, अगदी गोड मजेशीर गमतीचा विषय या ठिकाणी आलेला आहे. म्हणायचं आहे काय लक्षात
बोललं भगवान श्रीकृष्णाचे आणि आहेत काना तुझे सारीला वारसा मग विसरून गेले काना तुझी अरे जीवा भावाची नाती मग चोरी करून आले तहारावी आपण चोरी करून आले तहारावी ते माझ्या घराती मग तुझ्या घरात जाऊन काढत्यानी आणि बघते केल्या आजच्या या घटनेमध्ये आज माझ्याहून आमचे रमेश पडिलकर माऊली घटनेमध्ये उपस्थित आहेत बाळासाहेब पुन्हा ऐका विशेष असं आहे राधा म्हणजे कानाला की काना अरे तू आम्हाला गवळी ना वाटेल अगदी जाताय का अडवतोस बरोबर आहे ना तर तुझ्या घरात काय गरीब दुधाची कमीच नाही आहे 9 लाख गरीबांचा मालक तू जे विश्वास निर्माण केलाय त्या नंदराजानं अगदी 9 लाख गरीबांचा तू मालक आहे तर तुला आमच्या दुधाची गरज काय आहे बरोबर आहे ना बरं जर तू आम्हाला गवळीला वाटत अडवतोय आमच्या वाट्यात रेल्वे थांबेस ना तर तुझ्या घरातून काय ढेरच भरलेला आहे बरोबर ना मित्रांनो बरोबर ना मग तुझ्या घरातल्या डेऱ्यामध्ये जाताय कुठं ते चिंते कोण तेवढा तो माझा गवळीचा विषय गोवा जीवाने लावून घेऊ नका एखादा सोबत पिटीची गोळी घेऊन या हा आणि ताऊचे घन तिष्कमिटाने किंवा शाबण तुम्हाला सांगतोय प्रेमाने बोलतोय प्रेमाने घ्या नाहीतर म्हणतात असं आवडत तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणतात असली आवडत ठेवली कोण बरोबर आहे ना आवडत हा शब्द बोला मग आता तिच्यासोबत आयुष्यभर संसार करणार तिच्या पुढे जन्म घेतात त्या बरोबर ना बोलली तर त्या आवडत असा शब्द दुसरा वापरा कारण तो शब्द तुम्हाला पण लागू करतो म्हणून म्हणायचं आहे का ऐका मी गवळीचा विषय आणि जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून काय म्हणते कणाला कणा आणि मी जाता बाजारी तू रोज हरी आणि मला ठेवतो का थांबून मला थांबून ठेवतोस का राधाला काय म्हणते आणि तुझ्या घरात गेलं बरोबर आहे ना तुझ्या घरात गेलं बघून पितो या लावून बरोबर ना राधा काय म्हणते मला थांबून ठेवतोस ना मग तुझ्या घरातला आम्ही दाबून शेवून म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून जर तू मला आलं तर माझ्या मांडाचं धैर्य दोन्ही होय तर तुझ्या घरातला दाबून म्हणजे पोट भरून कोण म्हणतोय तो दाबून तू बघ आता दाबून बघ चपून बघ तू दाबला तू बघ मला माझ्या वाटेला जाऊ दे एवढा तो विषय म्हणून म्हणतोय जातावा गाडी Thank you.
संपवला. म्हणून बघा कलगीधर उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही भविष्यामध्ये एकमेकांना लेखी दिशा देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मला वाटतं आता जवळजवळ माझ्या कोकणातल्या प्रत्येक रसिक त्याच्याला हा माझा विषय कम्फर्ट झालेला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बंगडा धरून सूर्य नारायणाबरोबर भेटी करत त्या सद्गुरूचं नाव शाही नेहमीप्रमाणे खाली टीप आहे. नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. तेव्हा जर मी तुम्हाला मागेही म्हटले आणि सारखा तुम्हाला सांगत आलं, हे म्हणतात निमित्तानेश्वर तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 सुरांचा म्हणतात. आणि सगळ्या युट्यूब वाल्यांना मित्रांनो धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना की माझ्या नावापुढे जो एक शब्द कटाप केला त्यासाठी खरंच तुमचे आभार मानतो. आणि म्हणून अजून सुद्धा जर कोण काही लावत असतील सप्तस्वरांच्या भाषा तर ती कृपया म्हणून लावू नका. ही माझी सगळ्यांना अजून देखील विनंती आहे, तुम्हीच लावायचं नाही, कोणीही लावायचं नाही. म्हणून तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 म्हणतात तुमच्या आयुष्यातील 7.5 फक्त का माझ्या शिकवत नाही तेव्हा. आणि म्हणून ती 7.5 जरी आता शिवली तर कुठलं बाहेर पडेल त्याचा अंदाज तुम्हाला पण लागायचा नाही. म्हणून म्हणतो जो विषय आहे की नारद मुनी सोडून मला उत्तर अपेक्षित आहे. निश्चित तुमच्याकडे मी तुम्हाला परवाही म्हटलंय मला ग्रंथ आणून नका, पण माझ्या विषयाच्या आधी जरी जवळ पोहोचला तरी तुमचं उत्तर मान्य करणार हवं. आणि म्हणून शेवटचा विषय टाकत आणि बारी या ठिकाणी संपवते. म्हणून म्हणायचं अहुलय दिवसाचा विषय माझा, अहुलय दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की. एक दिवस कोणती विषय दिला म्हणतात मांडले का गुडकं टेकलेलं त्यांनी म्हणत आलय दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की. अहो बुवा लंडोरी बुवा मागत बसते ओ लांबोरी बुवा वेड करू नको अशी काळजी काय ठोकाय बघा. वेड करू नको अशी काळजी बरोबर आहे ना. म्हणजे ते वाजवायला पण सांगतात आता तुम्ही कुठं वाजवायचा तिथं वाजवा मी आपला 7.5 सूर्याला कामाखाली सुरुवात पता नाही तो किंवा विश्वाला तालसूर शिकवतो. म्हणून म्हणतो वेड करू नको अशी काळजी थोडी जपून ठेव तुझी काळजी. थोडी तरी ठेवा लाज मर्यादा अब्रू थोडी तरी ठेवा. त्याला बरोबर सांगितलं जे दिसतंय तिथं हात लावणार नाही, दिसत नाही तिथं वेड्यासारखी करू नको काळजी, वेड्यासारखी करू नको काळजी थोडी जपून ठेव तुझी काळजी. वेड्यासारखी करू नको काळजी थोडी जपून ठेव तुझी
भाषण देतात. शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या परिस्थितीत लागला शुभचिंतो आणि बुवा तुम्हाला पण सांगतो जशी जमान टोकाची भोकाची काय गाणी म्हणायची तुझ्या आज बुवा होऊनच जाऊ दे जशी तुम्हाला जमेल बुवा तशा ठिकाणी बारी करा. तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या परिस्थितीत शुभचिंतो आणि आपल्या सर्वांच्या लक्षात प्रथम दृष्ट्या ठिकाणी जाणून घेतो. धन्यवाद.